त्यांनी सर्व धर्म समभाव हा विषय होता. कारण 2-3 विषय त्यांचे असे आठवतात की त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की दादांनी एकच सांगितलं, कोणत्याही नेत्याच्या पाया पडू नका. पाया पडायचे असेल तर आपल्या आईवडिलांच्या पडा. हे दादांचं कालचं व्हिडिओ जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा एकदा म्हणजे अश्रू अनावर होतात किंवा अशी व्यक्ती जी आपल्यात आज राहिलेली नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली देतो व दादा पुन्हा या पुन्हा या पुन्हा या. ओम शांती. सर्व शोकाकुल बंधूंनो, खरं तर आपल्या सर्व महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी गेलेला बुधवार 28 तारीख हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय काळाचा दिवस. त्या दिवसाला आपल्या राज्याचं लाडकं नेतृत्व, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी कामाचा माणूस म्हणून परिचित असलेले, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता आणि ज्याचं कार्य, ज्याची दिनचर्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितले की सकाळी 6 पासून सुरू व्हायची, महाराष्ट्रभरातून आलेल्या साऱ्या जनतेचे कामाचा निपटारा करणारा सकाळच्या 7 वाजेपासून तर 9:30 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या साऱ्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या प्रश्नाचं सोडवण्याच्या संदर्भातली भूमिका घेणारा असा एक नेता आज 28 तारखेला विमान दुर्घटनेतून आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्यामुळं खरं तर संपूर्ण महाराष्ट्रावर फार मोठा दुःखाचा आघात झाला. संपूर्ण महाराष्ट्राची जनता नव्हे तर देशाची जनता या दुःखाच्या सागरात बुडाली. दादांबद्दल जर बोलायचं झालं तर दादा हे खरं तर राजकारणातले खरोखर दादा माणूस. दादा एवढ्या अर्थाने की संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला ते स्वतःचा परिवार समजायचे आणि म्हणून ह्या आपल्या परिवारातील आपला मोठा भाऊ की ज्यांना आपण दादा उपमा देतो असा हा दादा. खरं तर दादाला अभिप्रेत असलेलं कार्य देखील दादांचं त्या ठिकाणी होतं. खरं तर दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय महाराष्ट्रातील जे काही लिडरशिप आहे, जे काही नेतृत्व आहे, त्यापैकी दादा म्हणजे एक कुशल प्रशासक की ज्यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाच्या वरती मजबूत अशी पकड असलेला नेता की ज्यांना सारे अधिकारी एका आदरयुक्त भीतीने बघायचे. दरारा असलेला आपला हा नेता आज आपल्यातून गेला आहे. त्यांच्यामुळं निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि विशेषतः ग्रामीण भागाची आणि शहरी भागाची प्रचंड मोठी हानी दादांमुळे, दादा निघून गेल्यामुळे झाली आहे. खरं तर ही वेळच नव्हती. डॉक्टर प्रशांत पाटलांनी सांगितलं की खरोखर वेळेला महत्त्व देणारा नेता आज वेळेला चुकून निघून गेला. याचं प्रचंड मोठी हानी आणि प्रचंड मोठं दुःख आहे. खरं तर माझ्या अगोदर अनिल बुन्ने या ठिकाणी सांगितलं, दादा आणि माझं नातं आपल्या संपूर्ण जामनेर विधानसभा मतदारसंघाला, वर्षवकील साहेब, सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे की ज्यावेळेस 20 वर्ष सतत त्या ठिकाणी काम करत असताना या दादांना भेटायचो. कुठलंही काम असेल दादा त्या ठिकाणी पोटतिडकीने ते कामाला वाट लावून द्याय, त्या कामाची त्या ठिकाणी निर्णय घ्यायचे आणि ते काम तडीच न्यायचे. असे अनेक कामं आहेत आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघाचे. ज्यावेळेस जायचो त्यावेळेस दादा निश्चितपणे बांधिलकी समजून ते प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी दादा करायचे. असे आपले दादा आज निघून गेल्यामुळे प्रचंड आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची झाली आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आपल्या जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख पेलवण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. ओम शांती. शनोशनी हात करावा विचार, नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधा. या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे दादा आपल्याला सोडून गेलेले आहे, परंतु त्यांच्या आठवणी कायम आपल्या सदैव लक्षात राहतील. दादा राजकारणातले हे दादाच होते. त्यांनी विरोधकांना बऱ्याच वेळा असे सांगितले की तू कसा निवडून येतो हे मी बघतोच, आणि त्यांचा
बऱ्याच लोकांना तसा अनुभव आलेला आहे. शेवटी मी एकच सांगेन, दादाबद्दल एकाच वाक्यात सांगायचं म्हणजे झाले तर बहु होतील बहु या, परंतु दादा दादा. शेवटी मी जामनेर तालुका शिवसेनेतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या परिवारावर आणि या महाराष्ट्रावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते दुःख झेलण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो हीच प्रार्थना करतो आणि माझे शब्द. इथे उपस्थित शोकाकुल बंधू, खरं तर आज मी शब्द झालो आहोत आणि पोरके झालो. दादा, आपण एवढं लवकर आम्हाला सोडून जाणार आम्हाला कधी वाटलं नव्हतं. काल दादांचं काटेवाडी या ठिकाणी अंतिम दर्शन घेतलं आणि या महाराष्ट्राने एक उमदा नेतृत्व आज हरपलं. महाराष्ट्राचं नाही तर देशाची फार मोठी हानी या दादांच्या माध्यमातून झाली आहे. दादाबद्दल सांगायला भरपूर आहे, 1-2 मिनिटात होणार नाही. एका वाक्यात सांगायचं झालं तर दादा, खरंच आपण ह्या पद्धतीनं आम्हाला सोडणार असं कधी वाटलं नव्हतं. या गोष्टीचं दुःख तमाम महाराष्ट्रातील आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असणार आहे आणि आपण दिलेली शिकवण ही घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. दादा, आपण सदैव आमच्या हृदयात राहणार. मुंबईची एक छोटी आठवण सांगायची झाली, माझ्या वडिलांचं तसं त्यांचं आणि आमचं घराण्याचं एक जवळीक संबंध, राजकारणाच्या पलीकडचा आमचा संबंध होतं. अगदी शाळेमध्ये असताना दादांकडे गेलो त्यावेळेस माझ्या वडिलांना रागवून सांगितलं, अरे चितूर, या वेळा झालाच काम, मुलाला कुठे या ठिकाणी आणलं शाळा चालू असताना. त्यावेळेस दादांनी ते 2 शब्द मला सांगितले, दादा, आता कधीच आपला आवाज आमच्या वाढदिवसाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला आठवणीनं आठवण करून फोन करायचे आणि सांगायचे लोकांचे कामं कसे करावे, लोकांमध्ये कसं राहायचं, जमिनीवर पाय ठेवून लोकांमध्ये राहा, असे दादा नेहमी सांगायचे. दादा, आपल्याला अशा पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी एवढं लवकर आपल्याला श्रद्धांजली द्यावी लागेल असं वाटलं नव्हतं. माझ्या वतीनं, माझ्या शिवाच्या वतीनं दादांना बापूंना नगरसेवक महेंद्र बोईसकर, प्रत्येकाने 1 मिनिट श्रद्धांजली अर्पण करायची. 1200 रुपये रेट है यार. उपस्थित सर्व शोकाकुल बंधूंनो, फुले शाहू आंबेडकर या विचारांना गती देणारं असं एक व्यक्तिमत्व, सर्व राजकीय लोकांना हेवा वाटणारं असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरवलेलं आहे. राजकीय दृष्टिकोनातून म्हटलं तर काही संघटनात्मक रचना असते, परंतु अजितदादा हे खेड्यातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत नावानिशी ओळखणारं असं पारिवारिक व्यक्तिमत्व होतं. ते आपल्याला सोडून गेलं. परमेश्वर अजितदादांना योग्य योनी प्रदान करू अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. उपस्थित सर्व शोकाकुल बंधूंनो, परवा अचानक मनाला चटका लावणारी घटना घडली. सकाळी TV बघत असताना समोर न्यूज आली आणि दादांच्या विमानाला अपघात झाला ही बातमी कळाली. मी लागलीच भाऊंना फोन केला. भाऊंनी सांगितलं की दादा गेल्याचं. भाऊंनी लागेल तात्काळ सांगितलं आणि दादा संपूर्ण महाराष्ट्राला दुःखाच्या सागरात लुटून गेले. दादा जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र हा पोरका झाला. मी माझ्या वतीनं तसेच जामनेर नगर परिषद तसेच आमच्या
नगराध्यक्ष सौ दादाताई महाजन, सर्व सभापती तसेच नगरसेवक या सर्वांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. करण्यासाठी उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी, शोकाकुल बंधूंनो, दादा झाल्याने निश्चितच महाराष्ट्राची खूप मोठी हानी ही झालेली आहे. प्रकळचं चांगलं नेतृत्व, एक चांगला नेता आपण सगळ्यांनी गमावला आहे. त्या दुःखात आपण सगळे सहभागी आहोत. मी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करतो आणि दादांना श्रद्धांजली अर्पण करतो. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या सर्वपक्षीय शोकसभेत उपस्थित असलेले सर्व शोकाकुल बंधूंनो, खरं म्हणजे अतिशय वेळेचं काटेकोर बंधन पाहणाऱ्या दादांच्या बाबतीत नियतीने मात्र अवेळी साधलं आणि आपल्यातून ते निघून गेले. एक धाडसी नेतृत्व, स्पष्ट विचार आणि दमदार असं हे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं. प्रत्येक विषयाची जाण, त्याच्यावर तांत्रिक माहिती घेण्याची निर्णय क्षमता आणि सर्वसामान्यांच्या भल्यासाठी झटणारं हे दमदार नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जरी त्यांनी आपलं वाटचाल सुरू केली तरी त्यांनी आपलं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं आणि त्यांच्या या जाण्यामुळे एक चांगला राजकारणातील मार्गदर्शक आणि चांगलं व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांचं हित पाहणारं असं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. मी आपणा सर्वांच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. दादाला भेटायला गेलो, गर्दी होती, माझं काम दादानी केलं, पण मला शंका होती ते काम झालं की नाही झालं. साकेगावचे रवी पाटील मला बोलले चला आपण बंगल्यावर भेटू. बंगल्यावर भेटायला गेलो, आतमध्ये जाताबरोबर का रे तुझं काम झालं ना, तू परत कशाला आला, एवढी जोरात फायरिंग केली की आम्ही अक्षरशः शून्य झालो. आम्ही साईडला उभं राहिलो. उभं राहिल्यानंतर 5 मिनिटानंतर मला बोलवून घेतलं, शेजारी बसवलं. शेजारी बसवल्यानंतर दादांनी पूर्ण परिवाराची माहिती विचारली. मुलं काय करता, मुली काय करता, शेती तिच्याकडे किती आहे, शेतात काय काय पेरलेलं आहे. म्हणजे एवढं प्रेम करणारं हे या ठिकाणी व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे दादा गेल्यामुळे आपल्या सर्वांनाच या ठिकाणी दुःख झालेलं आहे. यानंतर आदरणीय डी के दादा पाटील. सर्व शोकाकुल बंधूंनो, 28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय काळा दिवस म्हणून त्याचा उल्लेख करता प्रकारचा दिवस. आपले नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा या दिवशी विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि एक मोठं दुःख आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे निर्माण झालं. मृत्यू हे जीवनातलं कटू सत्य आहे, शाश्वत सत्य आहे, न टाळता येणारी गोष्ट आहे. परंतु एखादी व्यक्ती की ज्यांच्या सर्व जबाबदाऱ्या शिल्लक असताना मृत्यू येणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. दादांच्या बाबतीत ते झालं. त्यांच्या कुटुंबाच्या त्यांनी कधी पर्वा केली नाही, परंतु या महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांगाने त्यांनी आपल्याला स्वतःला इथं वाहून घेतलं. आणि अशी व्यक्ती ज्यांनी या राज्याचं 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि या राज्याला दिशा देण्याचं काम आपल्या कामाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. दादांच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्याला सांगता येतील, पण ती वेळ नाही. खूप कार्यकर्त्यावर, अगदी तळागाळातला कार्यकर्ता असला, सामान्य कार्यकर्ता असला तरी त्याच्याशी जवळीक कशी ठेवायची दादांकडून शिकायसारखं होतं. फटकाळा माणूस, बोलणारा माणूस दादांची ख्याती होती. परंतु तितक्याच वास्तविकपणे प्रेमाने ते कार्यकर्त्यांचे संवाद साधत होते. एक मोठं दुःख आपल्या सगळ्यांसाठी झालेले. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं मी दादांचं हे जे दुःखद निधन झालेले त्याबद्दल या परिवारासाठी मी शुभेच्छेचं मी यांना याच्यातून मार्ग काढण्याची ताकद परमेश्वर या परिवाराला तुम्ही आम्हाला सगळ्यांना देऊ, एवढी अपेक्षा परमेश्वराकडे व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित सर्व शोकाकुल बंधूंनो,
परवाच मी नाशिकला निघालो होतो, त्र्यंबकेश्वरला निघालो होतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम त्र्यंबकेश्वर अपघात गंभीर आहे. गाडी वळवली आणि लगेच एकाच मिनिटात 30 सेकंदात पुरा दुसरा फोन आला माझ्या PS मला की अपघात झालेला आहे, तो विमानाचा आहे आणि खूप गंभीर आहे. सगळं विमानच ब्लास्ट झालं. मी DGंना फोन लावला, बारामती SP त्यांना मी फोन लावला. त्यांनी कन्फर्म केलं की खूप मोठा अपघात झाला, विमान पूर्ण क्रॅश झालं आणि 6 जण गेल्याची व्हायला प्रथमदर्शनी बातमी त्या ठिकाणी आली. नंतर ते 5 झाले. तशी गाडी ओढून डायरेक्ट CM साहेबांच्या घरी गेलो. CM साहेब ते त्या ठिकाणी डोक्याला हात लावून बसले होते. त्यांच्याशी मी बोललो, असं बोलणं झालं. खरं म्हणजे विश्वासच बसणं सुरुवातीला. किती वेळपर्यंत मला असं वाटायचं की आता कुठेतरी झोपेत उठेल, कारण मी सकाळीच 8 वाजता निघालो होतो तिकडे. 8:30-9ची वेळ असेल मी तिकडे निघालेलो आणि मला वाटतं कुठेतरी तिथं झोपेत उठवेल आणि आपलं स्वप्न असेल असंच शेवट करत होतो. पण दुर्दैवाने काळाने घाला घातला आणि दादा पूर्ण निघून गेले. दादांच्या बाबतीत अनेक गोष्टी मला सांगता येते. मला पत्रकार विचारतात तुमच्या काही आठवणी, तुमच्या काय, तर अनेक आहेत. म्हणजे 35 वर्ष झाले दादाचा माझा सहभाग. आमच्या सहवासाला 35 वर्ष पूर्ण झाले. दादा मला एकटं माझी होती. 90पासून ते होते, 95पासून मी सतत 7 वेळा त्या ठिकाणी निवडून गेलो. पण खरं एक दिलदार मित्र, एक दिलदार नेता, रोखठोक बोलणारा, वेळेचं बंधन पाळणारा, एक मिनिटे कधी न चुकवणारा असा एक आमचा नेता राज्याने खरं गमावलेला आहे. आपण सर्वांनी गमावलेला आहे, पवार कुटुंबियांनी गमावलेला आहे. आमचं सुरुवातीच्या काळात 95 ते 99ला आपलं सरकार होतं. नंतर 2000 नंतर सरकार पुन्हा बदललं आणि त्यातल्या सगळे या संजय निराधार योजना ज्या आहेत त्या योजनेचं अध्यक्ष म्हणून त्याकरता मी आमदारांना दिलेलो की त्या ठिकाणी आमदार बघतील. सरकार बदललं आणि दादाने निर्णय केला की नाही, ते पालकमंत्री बघतील. ते पालकमंत्री आपले होते, काँग्रेस राष्ट्रवादीचे. सरकार बदललेलं होतं आणि मग आमचं खूपच वाद झाले. मी म्हटलं आमदाराचा अधिकार आहे, त्याला अध्यक्ष त्या समितीचे आमदार असायचे. त्यावर खूप वाद झाला. विधानसभा सुरू झाली तर त्यात तो निर्णय घेतला आणि मग आम्ही फार एकदमच पेटलो की असं चालणार नाही, आमदारांना काही अधिकार आहेत की नाही. आणि म्हणून मग खूप खडाजंगी झाली. सभागृह 3 वेळा रद्द झालं आणि त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झालं. आणि त्या दिवशी बजेट होता. मी म्हटलं दादा आम्ही तुम्हाला बजेट मांडू देणार नाही. कशी मांडणार मी बघतो. मी म्हटलं नाही मांडू देणार. आणि त्यानंतर मग त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मी दादाच्या समोर एक पोस्टर घेतलं, सगळ्या पार्टी सेक्रेटरीला जाऊन सगळं मांडू द्या आता. मी म्हटलं नाही होणार असं. आणि ते पोस्टर घेऊन त्याच्यासमोर उभं राहून गेलो आणि TV वर दिसत सगळं महाराष्ट्र बघत होता. आणि मी त्यावेळेस ते पोस्टर घेऊन त्याच्यासमोर बसून उभं राहून गेलो त्या संदर्भातल्या घोषणांचं. आणि दादांना कुठे मी दिसू दिलं नाही त्या भाषणामध्ये. खूप वाद झाला. तर म्हणजे मला काही हरकत नाही सांगायला. खडसे साहेबही त्यावेळेला होते, ते आमचे नेते होते. आणि मग त्यांनी मला खूप चिडले ते माझ्यावर, पैस खाली म्हणून. म्हटलं अजिबात बोलायचं नाही पाहिजे, तुम्ही अजिबात बोलायचं नाही म्हटलं पाहिजे. मी सगळ्यांवर चिडलो. मी म्हटलं मी कुणाचं ऐकणार नाही. मुंडे साहेबांचं मी ऐकलं नाही आणि ते बोर्ड पूर्ण वेळ त्याच्यासमोर उभं राहिलं. मी त्यांना TV दिसून दिलं नाही. त्यामुळे दादा एवढे चिडलेले होते माझ्यावर. पूर्ण भाषण झालं, मी समोरच उभं राहिलो त्यांच्या. अगदी ते बोलताना मी 2 फुटाचं पोस्टर घेऊन त्याच्या तोंडाकडे लावून असं मी उभं राहिलो, उलटा उभं राहिलो. त्यामुळे दादांचा माझ्यावर खूप राग होता. नंतर दादा मला म्हणले तू आज चुकीचं केलं आहे, की तुला पाहून घेईल, दादा काही करा, पाहून घ्या म्हटलं. दादा म्हणे तुला 5 वर्ष 1 रुपयासुद्धा देणार नाही म्हणे. अगदी मी सांगायला हरकत नाही. दादा माझ्यावर इतके चिडले की मी 5 वर्ष तुला 1 दबडीसुद्धा, मी फायनान्स मिनिस्टर आहे. म्हटलं दादा 1 रुपया नाही, तुम्ही 8 आणे देऊ नका म्हटलं, मला 4 आणे देऊ नका म्हटलं, मला गरज नाही म्हटलं पैशांची, पण मी असा अन्याय होऊ देणार नाही. त्यावेळेलापासून दादाची माझी थोडी चिंती पडली. 1-2 वर्ष मग आमच्याकडे खूप ताणतणाव होता. पण नंतर त्याचं रूपांतर मैत्रीतही झालं. खूप त्यांचे माझे चांगले संबंध. म्हणजे एक विरोधक जरी असला तरी त्याच्याबद्दल कधी त्यांनी कुठल्या शब्दामध्ये आकडतं घेतलेलं नाही. जे असेल ते असेल, ते खरं असेल ते खरं असेल. तर नेहमी म्हणायचे, तुम्ही ऐकलं असेल तर नेहमी म्हणायचे एवढं सगळं करून म्हणे तू हे मेंटेन कसं ठेवतो तब्येत, मला तू काय करतो रोज.
कसा पळतो, काय चालतो, व्यायाम कसा करतो, वजन कसं काय उचलतो. पण आपण पुढे बरोबरीचे झालो. दादा काय 60 म्हणजे 1 वर्ष दादा माझा वयाचा फरक होता. तर करतो कसं, आणि ते विधानसभेत सुद्धा सांगायचं. तुम्ही वाटत ऐकलं असेल, गिरीश माझ्याकडे बघा, त्याच्या इकडे हात लावून म्हणजे दंडाला तर जीव घाबरतो म्हणे. असे त्याचे बायसेप आहेत, असा तो व्यायाम करतो, असे वजन उचलतो. हे दादा विधानसभेत सांगायचे, मिटिंगमध्ये सुद्धा सांगायचे आमच्या, आणि पब्लिक मिटिंगमध्ये सुद्धा सांगा. भाषणं पण ऐका तुम्ही, जाहीर भाषणं. तुम्ही गिरीश महाजन बघा आमचा कसा पैलवानी करतो, कसे त्याचे दंड आहेत. म्हणजे हे दिलदार वृत्ती लागते सांगायला, त्यालाही मनाचा मोठेपणा लागतो. अनेक असे उदाहरणं आहेत, अनेक. आता परवाच जेव्हा शेवटची कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी मला इतकं पिळलं, म्हणजे मी 2 मिनिट लेट गेलो, बसलो, तरी कॅबिनेट परत थांबवली. थांबा थांबा थांबा, मला काही बोलायचं आहे. आणि ते मग माझ्याबद्दल बोलायचं, ते काय बोलले मी सांगणार नाही खरं म्हणजे. पण त्यांनी इतकं सगळ्यांना हसवलं. नंतर 3-4 वेळा पुन्हा असा विषय निघाला. 7-8 विषय होते, पण 3-4 विषयामध्ये त्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय थांबतच नव्हतं. काही झालं की गिरीश, तुम्ही कोणत्याही मंत्र्यांना विचारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना सुद्धा विचारा, ते सांगतील की बस गिरीश महाजन आणि दादा एकदा कॅबिनेट सुरू झाली की एकमेकांना असे ओढत थोडी सगळ्याच्या टांगा ओढायच्या. आणि दादा मला सोडतच नव्हते, कुठे सोडत नव्हतं. परवा ते हिंदगी चादर तो कार्यक्रम होता नांदेडला, तिथे सुद्धा आम्ही गेलो होतो. त्या दादांनी पगडी गिरगी बांधली आणि सगळं मोठं स्टेजवर होतं. मग मी गेलो आणि मी 3 दिवस तरी व्यवस्थितच होतो. त्यांनी मला बोलवलं, मी पगडी बांधलेली होती. त्यामुळे तुला आता एक मस्त छान दाढी लावून देतो, मस्त मिशा लावून देतो, तू पक्का सरदार आहे, तू पूर्ण वेळ या दिवसातच राहायचं म्हणे, आता एकदम मस्त दिसतं म्हणे तुला. तर त्यांनी मला 2-3 वेळा इतक्या टोमले त्या ठिकाणी. पण एक दिलदार मित्र गेला. त्यांना असं कुठे त्यांच्या मनात नव्हतं की हा कुठल्या पक्षाचा, का हा असा का तो तसा. मला ते नेहमी म्हणायचे, तू 7 वेळा निवडायला कसा काय येतो, मला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे, सामाजिक परिस्थिती माहिती आहे, तू करतो काय. पण त्याच्या व्यतिरिक्त तू मतदारसंघात जातही नाही इलेक्शन देवायला. तू एवढं पूर्ण उत्तर महाराष्ट्र एकतर्फी निवडून जातो. तू गोटेला काढून टाकलं, गोटेला काढायचं, तू केलं कसं काय, तुला जमतं कसं काय. ते सारखे ते मला विचारायचे, सारखे माझ्या मागे लागायचे, तू कसं काय करतोय सगळं. म्हणजे मनापासून ते ह्या सगळ्या गोष्टीची दाद द्यायचे. विशेषतः विरोधी पक्षात असलं की म्हणून असं बोलत नाही, पण एकत्र असताना ते 30 तारीख करायचे, ते वेगळे असताना करायचे. पण एक दिलदार मित्र, 100 आठवणी सध्या मला दादांच्या, 100 आठवणी. ते काय काय मला भरतोय, काय काय नाही ते टी व्हीवर पण आलं. मी सगळ्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही. खूप मजा घ्यायची माझी. मला पंकजा मुंडे, धनंजय सारखे काका 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 करायचे, मुद्दाम मला सगळे चिडवायचे. तर दादाही मला काका म्हणायला लागले होते. हो काका म्हटलं, दादा तुम्ही कशाला काका म्हणतात. हे खूप गोष्टी आहेत अशा. पण आज खरं खूप वाईट वाटतं, इतकं दुःख म्हणायला होतं की काय असतं माणसाचं शेवटी. आज दादासारखा एवढा कणखर नेता, एक पोलादी मनाचा एकदम हृदयाचा हा आमचा नेता असा अचानक निघून जावा. ध्यानीमनी नसेल कधी कोणाच्या, कोणाला वाटलंही नसेल असं अचानक काही होईल. म्हणजे आदल्या दिवशी आम्ही एवढं एकमेकांना काय काय बोलत होतो आम्ही, आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी एक 10 तासांनी 12 तासांनी असा प्रसंग यावा. खरं यावर विश्वाससुद्धा बसत नाही. पण असा आमचा एक नेता आमच्याकडून गेलेला आहे. आम्ही आता जसं वेळी सोबतच होतो. अनेक वेळेला दादाकडून काही बोललं जायचं, तुमच्या प्रवक्त्याकडून काही बोललं जायचं, तर पहिला फोन मी दादांना करतो की दादा चुकीचं होतोय बरं, दादा असं बोलू नका. पण समन्वयाची भूमिकासुद्धा मी दादामध्ये, आमच्या पक्षामध्ये, शिंदेसाहेबांमध्ये त्या ठिकाणी ठेवत असायचो. ते नेहमी सांगत दादा, काही झालं की पहिला फोन माझा, दादा हे चुकीचं बोललं जातंय बरं, ते बोलू नका. दादा शेवटी जे बोलले परवा निवडणुकीमध्ये मी लगेच दादांना फोन केला, म्हटलं दादा अजिबात नाही, म्हटलं अजिबात नाही, असं बोलतच कामाने म्हटलं तुम्ही थोडं ठीक आहे. ते होऊन गेलं मग त्यांनी शेवटी सांगितलं, म्हटलं ठीक आहे, पण थोडी काळजी घ्या, आपण सगळे एकत्र आहोत, असं करू नका. म्हणजे मी रोखठोक त्यांच्याशी सगळंच बोलायचो. इतके संबंध माझे त्यांचे स्नेहाचे होते. ते अधिकाऱ्याने मला बोलायचे, कधी कधी सगळ्या या भानगडीमध्ये तिन्ही पक्षांच्या चिडायचे, पण आमच्यामध्ये दुर्वा कधी निर्माण झालेला नाही. आणि अशात आमचे दादा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, एक दिलदार, एक असा मित्र म्हणेल, एक नेता म्हणेल, तो आपल्यातून या ठिकाणी निघून गेलेला आहे. त्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला आहे, सर्व पवार कुटुंबियांना आहे, पण त्यावर आम्हाला सर्वांना आहे, सर्व पक्षांना या ठिकाणी आहे. आणि म्हणून गेले 2 दिवस मी तर बारामतीमध्येच होतो. आम्ही सगळेच मंत्रिमंडळ, 5 अर्ध मंत्रिमंडळ त्या ठिकाणीच होतो. CM साहेबांना आम्ही परवाच राज्यपाल महोदय लगेच बारामतीला दुपारीच पोहोचलो होतो. काल अंत्यविधीसाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हजर होतो. अख्खा महाराष्ट्र हळहळला, लाखोच्या संख्येमध्ये जनसमुदाय त्या ठिकाणी उसळलेला होता. मला वाटलं आता कंट्रोल कसा होईल. पोलिसांसारखे आम्हाला सांगितलं कसं करायचं, काय करायचं, हे करायचं, ते करायचं. आम्ही पूर्ण वेळ व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी होतो. पण काल दादांना आपण शेवटचा निरोप दिला. एक खरंच आमचा
अतिशय जवळचा मित्र बनेल, एक महाराष्ट्राचा खरा खरखर नेता, स्पष्ट वक्ता नेता, वेळेचं बंधन पाळणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. दुःखाच्या पलीकडचा हा विषय आहे. कुटुंबियावरही दुःख कोसळलेलं आहे. सुमित्रा वहिनी आहेत, मुलं आहेत, सगळ्यावर मोठा दुःखाचा आघात त्या ठिकाणी झालेला आहे. त्यात आपण सर्वजण सहभागी आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने दादांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. पवार कुटुंबियावरती दुःख कोसळलेलं आहे. प्रभू चरणी जन्म दिलंय. त्या देशाची आहुती, आपल्या संसाराची राखी, घरावर तुळशीपत्र ठेवलं. अनेक क्रांतिकारक हसत हसत आसावर गेले. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. आज आपण या निमित्ताने सर्वांना आदरांजली अर्पण करूया. कार्यक्रम झाल्यावर मला वाटतं आपण सगळ्यांनी उभं राहून आपण 2 मिनिटं शांतता या ठिकाणी मौन पाळणार आहोत. दादांना आपल्या श्रद्धांजली द्यायची आहे आणि हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आपण सर्व हुतात्मे जे आहेत, ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व बलिदान दिलं, प्राण दिले, त्यांच्यासुद्धा आठवण करण्याचा हा दिवस आहे. गटनेते जावेद बेमुल्लाजी, राष्ट्रवादी प्रश्न उपस्थित केले जातात. काल सुषमान दावे देखील बोलला की उद्योग माणसं जर कमी होती तर CCTV होती, त्याच्यामध्ये एवढं स्पष्ट का दिसतं आहे. पण राष्ट्रवादीचे नेते यावर का बोलत नाही? मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणी राजकारण करू नये. आज दुसराच दिवस आहे आणि अशा विषयात ठीक आहे, चौकशी झाली पाहिजे. का झालं, कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं, हा विषय ठीक आहे. पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं, मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे. त्या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे. चौकशी सखोल होते. दिल्लीहून सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत, DGCच्या टीम आलेल्या आहेत. सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे. स्वतः मंत्री त्या खात्याचे त्या ठिकाणी होते, गृहमंत्री येऊन गेलेत. पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने पुढे बोलू. काही वक्तव्य असे आहेत की त्याची ते राजकीय आहे. मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी ही घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे. बहुत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलिनीकरण होईल अशा चर्चा रंगत आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होती. अजितदादांच्या काळातही 8 फेब्रुवारीला ती घोषित होईल असं सांगितलं जात होतं. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय आता? मला वाटतं हा दोन्ही पक्षांचा विषय आहे. म्हणजे अजितदादा गट असेल आणि शरद पवार साहेबांचा गट असेल, हा त्यांचा दोघांचा विषय आहे. आता त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू होते असं आपण दाखवत होतो. तशा पद्धतीने काही मूव चाललेली होती. पण आता खाली दादा आपल्यातून निघून गेलेत. खरं म्हणजे हे खरं नकलनीय आहे, पण वस्तुस्थिती आहे. आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होतील, पण मला वाटतं 2-3 दिवस तरी जाऊ द्यावे लागतील. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी आता मागणी पुढे येते. याकडे सगळं कसं बघताय तुम्ही? मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे. त्या संदर्भात आम्ही काही टिप्पणी करणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही. पण हा सर्वस्वी त्यांचा विषय. त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे सर्व नेते आहेत दुसऱ्या फळीतले, ते या बाबतीवर विचार करतील, ठरवतील. माननीय मुख्यमंत्री मोदयांची मला वाटतं त्यांनी, कारण आपण मी आताच बघितलं की भेटही घेतलेली आहे. जागतिक तर मला काही या विषयात माहिती नाही. काल मुख्यमंत्री महोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो आहे, जळगावला आलेलो आहे. अर्थसंकल्प भाजपने अजितदादांवर जे 70,000 कोटींचे आरोप, घोटाळ्याचे आरोप मला वाटतं हे विषय हे आरोप मागे घ्यावेत अशी श्रद्धांजली ठरायला संजय राऊत. मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये, मला असं वाटतं. म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय काय बोलतोय, काय काय नाही, तर याला थोडंसं आपण आपला कंट्रोल ठेवला पाहिजे, मला असं वाटतं. त्यामुळे 2-4-5 दिवस नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण आज दुसराच दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत. मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का, आणि त्याची काही काळ वेळ असते की नाही, हा माझा प्रश्न आहे खरा म्हणजे. अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस सादर करतील असे आहे. अर्थसंकल्प आज ते सांगणं कठीण आहे. अजून अधिवेशनाला वेळ आहे. म्हणजे लगेच उद्या परवा अधिवेशन नाही आहे. तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात, कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते, दादांकडे 3-4 खाते होते, ते कुणाकडे जातात, हे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि
राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भेटलेले आहेत, नाही आहे ते ठरवतील. उपमुख्यमंत्री सहित अनेक खाते होते, पण मग आता ते खाते अजित पवार गटाकडे जाणार का इतर कोणत्या पक्षाकडे जाणार? आता मी काही पक्षाचा सर्व आहे का? तुम्ही मला हा प्रश्न विचारता म्हणजे किती सर्वच म्हणजे तुम्ही असं नाही आहे. मला वाटतं की आता या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते या संदर्भावरती आपल्या सभागृहाचे नेते आहेत, ते या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतील. पण लाडक्या बहिणीमुळे राज्य मागे पडल्याचं केंद्रीय सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात आहे आणि आर्थिक परिस्थिती बिघडली राज्याची असं म्हटलं जात आहे. कसं थोडं खरं म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही 50 रुपये दर महिना देतो. त्यातून एक खरं म्हणजे जे बिचारे रंजले गांधलेले आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा आमच्या भगिनींना सुद्धा त्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळतोच आहे. ठीक आहे, थोडं इतके पैसे तिकडे गेल्यामुळे थोडाफार फरक, पण मला वाटतं तोही पडणार नाही. मी तर असं म्हणेल माननीय मुख्यमंत्री आमचे एवढे कुशल आहेत की त्या संदर्भामधले ती सुद्धा जी गॅप आहे ती सुद्धा ते भरून काढतील. तिथे कुठे काही फरक पडेल विकासावर, आपण बघतात किती विकासाची कामं झपाट्याने चाललेली आहेत, किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या सगळ्या राज्यामध्ये चाललेली आहेत, आपणच बघतात. सगळ्या दूर बघा, कुठे बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा, अतिशय वेगाने कामं सुरू आहेत. थोडाफार फरक पडत असेल, पण त्यातूनही आमच्या भगिनींचा विकासच होतो आहे. ते गरीब आहेत, त्यांना खरं अर्थ गरजू आहेत, त्यांना गरज आहे, त्यांच्याकडे हा पैसा जातो ना, हा कुठे वाया जातो आहे? हा सुद्धा विकासच आहे खऱ्या अर्थी. गरीब माणसाला मदत करणं, त्याला 2 पैसे त्याला मिळाले, 50 रुपये त्याला मिळाले, तर हा सुद्धा विकासाचाच एक भाग आहे मला असं वाटतं. अपघातासंदर्भातल्या सर्व गोष्टी बाहेर पडाव्यात म्हणून राज्य सरकारने CIDच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आणि CIDच्या माध्यमातून तपास देखील सुरू झाला आहे. मी म्हणेल की बाबा CID करू द्या, CBI करू द्या, झालं पाहिजे ना. अपघात झाला कसा हे कळायला पाहिजे. म्हणजे आम्ही पण अचंबित आहोत. मी त्या ठिकाणी धावपट्टी काल जाऊन बघितली, ॲक्शनचं स्थळावर त्या ठिकाणी गेलो की स्ट्रिप लागायच्या आधीच विमान खाली कोसळलं कसं, मग ते वरतूनच त्यात काही बिघाड होता का? ते जे दाखवलं त्या फोटोमध्ये असं तिरपं होऊन गेलेलं होतं, उतरताना अगदी 100 फूटवरती 200 फूटवरती. म्हणजे खरं वस्तुस्थिती काय, ब्लॅक बॉक्स काढलेला आहे, त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, पण नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे. अन्यथा याच्यामध्ये चूक कोणाची आहे, आता चूक असून कोणाला काही शिक्षा काही देता येत नाही, पण नेमकं चुकलं काय हे समोर आलं पाहिजे आणि पुढच्या वेळेला अशा दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे. संजय राऊत म्हणतात की भाजपचे जर दादावर प्रेम असेल तर त्यांनी 70,000 कोटीचे जे आरोप दादांवर केले ते जळगावच्या महापौराचा अर्पण करताना आपण सांगितलेलं की दादा काही चुकले तर मी त्यांच्याशी बोलायचं. नेमकं मागच्या भाषणामध्ये देखील त्यांनी भाजपवर आरोप नाही. ज्यावेळेला आरोप व्हायचे किंवा दादा त्याचे प्रवक्ते बोलायचे त्यावेळेला मी दादा सांगितलं की दादा थोडं थांबून थोडं जरा बोलायला नको. मी दादांचे माझे खूप चांगले संबंध होते. कोणाला विचारा, त्यांच्या नेत्यांना सगळ्यांना विचारा, राष्ट्रवादीच्या दुसऱ्या पहिल्या त्यानंतरच्या, तेही आपल्याला सांगतील. कॅबिनेटमध्ये सुद्धा दादा ना माझ्याविषयी बोलल्याशिवाय त्यांची कॅबिनेटच पूर्ण होतं. विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सोबत होतो किंवा विरोधात होतो. समोर असताना सुद्धा दादा माझ्याबद्दल काय काय म्हणते तुम्हीच सगळ्या टी व्हीवर दाखवलेलं आहे. आणि नंतर मग आम्ही बाहेर आल्यावर खूप एकमेकांना ओढायचो, बोलायचो. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हेही खरं आहे. मागच्या वेळी दादा ज्यावेळेला फाईलच्या बाबतीत बोलले मी म्हटलं दादा आपण असं बोलू नका, आणि तेच नाही त्यांचे प्रवक्तेसुद्धा बोलायचे. त्यावेळेला मी सांगितलं की दादा आपण सोबत आहोत, हे काही योग्य नाही. मग विषयाने विषय वाढतो की दादांना नेहमी सांगायचं. खूप चांगले संबंध दादांचे माझ्याकडे आणि हे सगळ्यांना माहीत. जळगावच्या महापौर निश्चित खूप मोठी पोकळी, म्हणजे कधी न भरून निघणारी पोकळी. म्हणजे दादा सभागृहात नाही आणि मी विचार करत होतो कालपासून रात्रीपासून की दादा सभागृहात नाही, म्हणजे ही कल्पनासुद्धा करवत नाही. कल्पनासुद्धा आम्हाला करवत नाही. आणि दादा ज्या पद्धतीने बोलायचे कुणालाही पंकजा आमची कारण तुझं काकाच आहे, पंकजा मुंडे आमच्या पंकजा कारण गोपीनाथजी मुंडे साहेब आणि मी सुरुवातीपासून म्हणजे ते माझ्या सिनियर होते, पण मी त्यांच्या हाताखाली तयार झालेलो. पण त्यामुळे माझे त्यांचे खूप संबंध होते. त्यामुळे लहानपणापासून पंकजा मला काकाच म्हणते, धनंजय मुंडे मला मुद्दाम अंकल अंकल. मग दादासुद्धा मला नंतर अंकल काका. आता मी पुढचं सांगत तिथे काय काय म्हणतो मी सगळं दाखवलेलं आहे सगळं चॅनलवर आपल्या. पण खूप अतिशय मोकळ्या मनाचे दादा होते. ते जसे हार्ड होते तसे ते मोकळ्या मनाचेही होते. म्हणजे मैत्रीमध्ये याच्यामध्ये कुठेही ते कसं ठेवत नव्हते. आणि हेच करताना माझी तारीफ करायला सुद्धा कधी मागे पुढे पाहत नव्हते. अरे गिरीशकडे बघा, सगळ्या विधानसभेतला एकदम पैलवानगडी आमचा, या वयात केवढा धावतो, कसा व्यायाम करतो. त्याच्यात सांगायचे ते मला नेहमी भेटले की माझे बायसेप बघायचे, हाताला हात लावून बघायचे. अरे बाप. आणि सगळ्यांना सांगायचे हात लाव हात लाव, अरे बघ इकडे कशा बेंडकोळ्याच्या हातामध्ये कसा कसा पैलवान आहे हा. हे विधानसभेतही सांगायचे, जाहीर सभेतही सांगायचे, कॅबिनेटमध्ये सांगायचे. अगदी दिलखुलासपणे, दिलदारपणे, असं कुठेही लपून छपून नाही की बाबा मग हे दुसऱ्या पक्षाने कधीच नाही.
माझी तारीफ आहे तेवढीच करायची. मला इतक्या वेळा निवडून आलो तो कसा येतो, तिथे सामाजिक परिस्थिती नाही, भौगोलिक परिस्थिती येतो कसा, हे सुद्धा मला अनेक वेळा त्यांनी विचारलेलं आहे. आणि माझं कौतुक आहे ते खूप करायचं की तो असा उत्तर महाराष्ट्र कसा सांभाळतो. गोटेंना मी काढलं त्यावेळेला गोटेंना काढल्यावर ते कसे काय एवढं काढले तर एकही येऊन येत नाही. म्हणजे हे ते मला तेवढंच बाजूला घेऊन बोलायचे विचारते. नाशिकच्या बाबतीत यावेळेला म्हणे तुमचं तो निकाल तर वेगळाच लागणार होता, असं कसं काय झालं, काय जादूगर आहे तू. म्हणजे हे मला खूप प्रेमाने आणि अतिशय आतुरतेने विचारायचे की तू करतो काय, असं काय आहे काय, खरंच काय जादू केले तुम्ही? पण अशा स्पष्ट वक्ते नेत्याला बोलवला, म्हणजे जो कणखर होता, आपण मनातून हे होता, भाऊक होता खूप, अशा नेत्याला महाराष्ट्र मुकलाय भाऊ आज. खरंच तुम्ही त्यांच्यासोबतच्या आश्वनी सांगितल्या, पण आता पुढच्या काळात ते नसणार आहे भाऊ सोबत आपल्या. तर खूप वेदना आहेत, खूप दुःख आहे मनाला, कारण खूप आठवणी आहेत. खूप दादा म्हणजे दिलदार माणूस होता, मी तुम्हाला सांगितलं, अतिशय दिलदार. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, असं एकही प्रसंग झाला नसेल की दादांनी मी भेटलो आणि दादांनी मग सगळ्यांना हसवलं असेल माझ्यावरून. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना खूप वेगळ्या पद्धतीने आमचं संभाषण असायचं, आम्ही खूप बोलायचो. पण कधी दादांनी म्हणजे असं माझ्या बाबतीमध्ये हातचं राखून ठेवलं नाही. तारीफ करायची तर अतिशय मोकळेपणाने करायची, अतिशय मोकळेपणाने करायची. पण आता खरंच मला कल्पनाच करत नाही की सभागृहात आम्ही जाऊ आणि दादा नसतील आणि ते मग माझ्याबद्दल काही बोलले नाही. विधानसभेमध्ये सुद्धा असा एखादा दिवस असायचा की ते माझ्याबद्दल बोलले नाही म्हणून सगळे हसायचे की दादा काय होतं, मग मी दादाला उत्तर द्यायचो, ते अजून मार्मिक असायचं. त्यामुळे आमचे खूप जवळचे संबंध दादांची माझी त्या ठिकाणी. जळगावचा महापौर कोण असणार? जळगावचा महापौर कोण? महापौर पदाचं नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे भाजपचा? अजून त्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. आता मी आहे, राजू मामा आहेत, तुमच्या मग शेवटचे आता मी तिकडं बसू, आजच बसू. आज उद्यामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि नाव ठरवू. आमच्यामध्ये कुठे असं काही दुमत नाही आहे, एका मताने आम्ही नाव ठरवू. बहुत ज्येष्ठ त्याला धुळे पण असेल आणि नाशिकही असेल. नाशिक ते आज उद्यामध्ये मी जाणं बहुत ज्येष्ठ त्याला प्राधान्य देणार आहेत का पुन्हा नव्यांना संधी देणार आहेत? आता ते बैठक झाल्यावर चर्चा झाल्यावर ठरेल ना. आताच कोणाला नव्यांना, जुन्यांना, किती वर्ष झालेल्यांना, किती वय असलेल्यांना, मला वाटतं हे आजचा विषय नाही. मला वाटतं आम्ही तिघं बसून हा निर्णय करू. महिला राखीव झालेला आहे ते महिला राखीवमध्ये अनेक महिला आहेत भाजपामध्ये ज्या महापौराच्या दावेदार आहेत. जळगाव शहराचा जर विचार केला तर अशा त्या सिनियर पण आहेत, पण कशा पद्धतीने आपलं आखणी असेल म्हणतं मला माहिती महापौर संदर्भातला विषय आहे. सिनियर पण काय सगळ्याच गोष्टी तपासून घेऊ आणि तिकडे चौकून निर्णय घेऊ. 2.5 वर्ष एकच असेल भाऊ महापौर. आता काही सांगता येत नाही, अजून चर्चा झाल्याशिवाय म्हटल्याशिवाय आता काही सांगता येणार नाही. मला वाटतं आज उद्यामध्ये आम्ही हा निर्णय करतो. बारामतीच्या विमान अपघातानंतर राज्यातील इतर विमानतळाचा विस्ताराचा प्रश्न हा आता समोर आलेला आहे. त्याबाबत आता शासन काय भूमिका केला? काय विस्तार झालाच पाहिजे ना, त्याच्यामुळे जळगावचं विस्तारीकरण चाललं आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे उद्घाटन आहे. हो मोठा तो 350 कोटी रुपये आपण विस्तार करतोय, पार्किंग वाढवतोय. कारण इथे आपल्याकडे फार वाईट अवस्था आहे. एक विमान उतरलं की दुसऱ्याला उतरताच येत नाही, खाली जागाच नाही पार्किंगला. कुंभमेळा समोर आहे, त्यामुळे नाशिकमध्ये आता 750 कोटी रुपये खर्च करून आपण तिथला विस्तार करतो आहे. त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे अतिशय वेगाने. आता इथलंसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन होईल आणि त्या उद्घाटन म्हणजे शुभारंभ होईल कामाचा. मंत्री स्वतः येणार आहेत, कॅबिनेट मिनिस्टर, राज्यमंत्री. आणि त्यानंतर आपण तात्काळ मला वाटतं 6-8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या आत विमानाचा आपण विस्तार करणार आहोत. आणि जी स्ट्रीप आहे आपली धावपट्टी ती सुद्धा वाढवतो की जेणेकरून मोठी विमानंसुद्धा या ठिकाणी येऊ शकते. ठीक आहे, थँक्यू.